मला आज एक वेगळ्या विषयावर बोलायचं आहे. आम्ही ऑर्डरनुसार जेवण बनवून देतो. आमचा तो स्वतःचा व्यवसाय आहे. तर 2 दिवसांपूर्वी एका लेडीजने माझ्याकडे 2 किलो बिर्याणीची ऑर्डर दिली होती. तर त्या म्हटल्या की दुपारपर्यंत द्या म्हणून. मी ओके म्हणून सांगितलं. तर रेटवर डिस्कशन चालू होतं. तर मी म्हटलं की 2 किलोच्या बिर्याणीचे, चिकन बिर्याणीचे आम्ही 2,000 रुपये घेणार म्हणून. तर त्यामध्ये 2 किलो राईस, 2 किलो चिकन, बाकीचे मसाले, तूप, काजू या सगळ्या गोष्टी येणार होत्या. मग ते प्रॉपर क्वांटिटीमध्ये असणार ना. मग त्या 2,000 रुपये द्यायलासुद्धा कमी जास्त करत होत्या की एका किलोमध्ये जास्तीत जास्त 7 माणसं जेवू शकतात, 7 ते 8. त्यासोबत आणि एक गोष्ट, त्यासोबत त्यांना कोशिंबीर पण हवी होती. तर मी त्यांना म्हणाले की 2,000 इनफ आहे ना. मी तुम्हाला काय म्हणतात ते प्लेट्स पण देणार, कोशिंबीर पण देणार, ती 2 किलोची बिर्याणी पण देणार की त्याच्यामध्ये जवळजवळ 15 माणसं आरामशीर जेवू शकतात, आरामशीर. तर त्यांना ते पटतच नव्हतं की 2,000 एवढे कसे काय, अमका तमका. मग माझी स्वतःची मेहनत नाही का त्याच्यामागे? मग अशी 2 किलो बिर्याणीचे मी 2,000 रुपये सांगितले. हे चूक आहे का? किती रेट घ्यायला पाहिजे तुम्हीच सांगा आता. अवघड आहे खूप, खरंच अवघड आहे.